यांना ग्राउंडची एवढी सवय लागली होती, हिवाळा, उन्हाळा, पावसाळा या तिन्ही ऋतूमध्ये या पूर्वी प्रॅक्टिसला येणार म्हणजे येणार. जेव्हा आम्ही पळायला सुरुवात केली 2-3 दिवस तर काही नाही वाटलं, पण जेव्हा आम्ही 3ऱ्या-5व्या दिवशी थकायला लागलो, ते म्हणजे आमच्या पायाला इंजुरी वगैरे आल्या होत्या. त्यांना ते देखवत नव्हतं ते, पण त्यांना खूप काळजी वाटायची, पण अभिमानही वाटायचा की एवढं कमी वयात एवढं मोठं विश्वविक्रम करताय. तर मग गावातले लोक बोलायचे की रात्री 8 वाजता घरी येते, ग्राउंडवर जाती, काय करती. तर मग त्यानंतर रेकॉर्डचा विषय काढला. त्यात पंगतलीतले लोक बोलत होते की एवढं पळू शकेल का. तिथले लोकांना आम्ही जर सांगितलं आम्ही असा रेकॉर्ड करतोय तर त्यांना काही घेणं देणं नव्हतं. म्हणजे अक्षरशः एक ठिकाणी असं प्रसंग आला, ते माझे कष्ट कायम बघतच होते की ही रोज रात्री ग्राउंडला जाते आणि सकाळी पण मी 5 वाजता ग्राउंडला जायची आणि 7 वाजता माझा क्लास राहायचा. ते मला बोलायचे की तुझ्याकडून एवढं हँडल होईल का, तू करशील का. अभ्यास करून हां, अभ्यासाकडे पण तुझं दुर्लक्ष झालं आहे. म्हटलं नाही असं काही नाही आहे. त्या बोलल्या हा तू करू शकते. म्हटलं हो मी करणारच. तू जेव्हा घरी म्हणली की 1,500 किलोमीटर मला पळायचंय, तर मग घरचे काय म्हणले याच्यावर? ह्या गोष्टीमुळे त्यांची प्रॅक्टिस पण चांगली होती, कारण की सुट्टी कधी मारलेली नाही. ज्यावेळेस याचे 10वीचे पेपर होते, 10वीचे पेपर देऊन सुद्धा प्रॅक्टिस लिहायची. नमस्कार मित्रांनो, हॅलो गाईज, कसे आहात? मी प्रसाद तुमचं स्वागत करतो द स्पेशल कोंडमाडीच्या आपल्या एका धमाकेदार आणि नवीन एपिसोडमध्ये. तुम्हाला माहीत असेलच की वयाच्या 13व्या-14व्या वर्षी जे लहान मुलं आहेत, मुलं मुली आहेत, ते काय करतात? खेळतात, मोबाईल बघतात, गेम खेळतात किंवा फार तर फार अभ्यासाचं टेन्शन घेतात, बरोबर. सो आज आपल्या स्टुडिओवर गप्पा मारण्यासाठी अशा 3 मुली आहेत ज्यांनी त्यांच्या मेहनतीने, त्यांच्या जिद्दीने गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डला सुद्धा गवसणी घातली. त्यातील एक म्हणजे जिने दिल्लीचे लाल किल्ल्यावरून धावायला सुरुवात केली आणि थेट मुंबईचा गेटवे ऑफ इंडिया गाठला. म्हणजेच की 1500 किलोमीटर 14 दिवसात, 15 दिवसात कापणारी तन्वी रसाळ आज आपल्यासोबत आहे. आणि दुसऱ्या जे 2 मैत्रिणी आहेत आज आपल्यासोबत, त्यांनी अयोध्येतील राम मंदिरापासून धावायला सुरुवात केली. ते थेट नेपाळमधील जे पशुपतीनाथ मंदिर आहे तिथे त्यांनी मजल मारली. सो तब्बल 677 अंतर त्यांनी फक्त 6 दिवसात पूर्ण केले. अशा आपल्या श्रेया आणि अदिती, म्हणजे श्रेया उगलमुगले आणि अदिती मुदगुल या आपल्यासोबत आहेत. सो आपण या तिघींसोबत आणि त्यांच्या कोच अभिजित भालेराव यांच्यासोबत खूप जास्त गमवणार आहोत की त्यांनी हा रेकॉर्ड कसा केला किंवा हा विचार कसा आला किंवा कोणत्या अडचणी फेस केल्या. सो जर तुम्ही आपल्या चॅनल नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, कारण का मी नाही म्हणतो की द बेस्ट इज येट टू कम. सो एन्जॉय दी पॉडकास्ट, लेट्स गो. सो हॅलो तन्वी, नमस्कार सर. नमस्कार. तुम्हाला दोघांचं स्वागत आहे स्पेशल कॉर्नर मराठीवर. तन्वी, तर मग तू जेव्हा घरी म्हणली की 1,500 किलोमीटर मला पळायचंय, तर मग घरचे काय म्हणले याच्यावर? घरचे चिडले होते? नाही, तर सर आम्हाला आले स्कूलमध्ये, स्कूल टीचर म्हणून. बर. तर त्यांनी आम्हाला प्रॅक्टिसला बोलवलं. त्यानंतर त्यांनी माझी प्रॅक्टिस बघितली. त्यांना वाटलं की पळू शकते. तर मग त्यांनी रेकॉर्डचं ठरवलं. ते बोलले तू घरी बोलून बघ. तर मग मी पण माझ्या घरी सांगितलं की असं असं रेकॉर्ड आहे, ते करायचं आहे दिल्ली ते मुंबई 1500 किलोमीटर. तर मग घरचे म्हणजे घरच्यांना पण थोडंसं टेन्शन आलं की एवढं 1500 किलोमीटर धावणं सोपं नाही. मग थंडी पण खूप होती तेव्हा. तर मग मी घरच्यांना सांगितलं की मला करायचं आहे. तर पप्पा बोलले की मी सरांशी बोलून बघतो. तर मग घरचे पप्पा सरांशी बोलले. मग तेव्हा सरांनी त्यांना सांगितलं. मग त्यांना वाटलं की नाही, तिला कॉन्फिडन्स आहे, ती करू शकते. तर मग ठीक आहे. 1500 किलोमीटर सर आपण गाडीने जात नाही 15 दिवसात. हो, बरोबर आहे. तर मग दोघांना प्रश्न की दिल्ली ते मुंबई हा जो रूट आहे, आपण म्हणतो नाही का 2 राजधानी भारताची, एक आर्थिक आणि एक कडी, तर हा रूट निवडायचं काय कारण होतं? कारण की आम्ही असं टार्गेट केलं की आपला गेट ऑफ इंडिया एक भारताचा, आपला एक मुंबईचा गेट आणि एक आपला दिल्लीचा गेट. दिल्लीचं गेट, 2 गेट. तर हे एक आम्ही कॉम्बिनेशन केलं आणि त्यानंतर पुढचा रूट ठरवला. आणि एक तो स्पॉट पण तसा होता की दिल्लीच्या लाल किल्ल्यापासून तर एक मुंबईच्या गेट ऑफ इंडियापर्यंत हा रूट आम्हाला चांगला वाटला, त्यामुळे आम्ही हा रूट घेतला. वा. तर मग जेव्हा तू सुरुवात केली लाल किल्ल्यावरून, बरोबर ना सर? बरोबर. हां, लाल किल्ला जेव्हा तू सुरुवात केलीस तेव्हा आपण मुंबईला पोहोचू असा कॉन्फिडन्स होता काय? भीती होती स्टार्टिंगला की एवढं लांब पळायचे, कितपत जमेल, कुठपर्यंत जाऊ शकू? म्हणजे दिल्लीच्या लाल किल्ल्यापासून रनिंगला सुरुवात केली तेव्हाच मनात एक ठरवलेलं होतं स्वप्न की मुंबईपर्यंत पोचायचं आणि भारताच्या नावावर हा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड करायचा. कारण की लोकांनी मारलेले टोमणे ते डोक्यात होतं.
एवढं पळणं पण सोपं नव्हतं. नाही नाही हात पाय दुखायचे, बरोबर. थंडी, हे सगळं काही डोळ्यासमोर होतं. बरं मग हा रूट कसा होता, म्हणजे दिल्ली नंतर मुंबई हे कसं कसं होत गेलं, कुठं थांबत गेले कसं काय? खरं तर हा रूट आमचा असा होता, दिल्लीतून आम्ही रात्रीचं 12 वाजता चालू केलं, कारण की दिवसा पळणं शक्य नव्हतं. ट्रॅफिकमुळं आमचं जे टार्गेट आहे ते कम्प्लीट होणं शक्य नव्हतं. फुल ट्रॅफिक असतं त्या हो, रोडला. तर त्याच वेळेस आम्ही टार्गेट ठेवलं होतं की आपल्याला दिल्ली सोडून बाहेर जायचं आहे, कारण की ट्रॅफिकमुळं जर अटकलो असतो तर आमचा जो टायमिंग तो वाढला असता, किलोमीटर कव्हर झालं नसतं. तर आम्ही रात्री 12 वाजता चालू केलं. 12 वाजता चालू केल्यानंतर मुलींनी एवढा भारी प्रतिसाद दिला रनिंगला, तर आम्ही 10 वाजेपर्यंत सकाळी दिल्लीच्या बाहेर होतो, म्हणजे सिटीच्या बाहेर होतो. सिटीच्या बाहेर होते. मग त्यामुळं ते रात्रीचे जास्त प्रवासामुळे जाम झाले. जाम झाल्यामुळं आम्ही थोडा स्टे केला आणि थोड्या आजारी पण पडलो होता. तर त्याच्यामुळे थोडा स्टे केला आणि दुसऱ्या दिवशीपासून आपला जो रुटीन होता, सकाळीच पळणं, दुपारी आराम आणि संध्याकाळी पळणं, हा रुटीन आम्ही चालू केला दररोजचा. मग आता या रोडला खूप ट्रॅफिक असते, मग ती काही चॅलेंज होते? हो, ट्रॅफिक होती, पण आम्हाला जे सरकारने जे लेटर दिलं होतं, तर त्या थ्रू आम्ही पोलीस प्रोटेक्शन घेऊन थोडं पटपट पुढं निघायचा प्रयत्न करायचो आणि पोलिसांनी पण आम्हाला चांगला सपोर्ट केला होता त्यावेळेस. म्हणजे आज सरकारचं सुद्धा म्हणजे पत्र होतं तुमच्याकडे, बरोबर? हो, सरकारी पण आम्हाला थोड्या परमिशन मिळाल्या होत्या. आमचे सिन्नर नाशिक जिल्ह्याचे खासदार राजा वाजे यांच्या थ्रू आम्हाला त्यांनी पत्र दिल्यानंतर त्यांनी आम्हाला त्याच्यात भरपूर अशा सुविधा दिल्या. टोल नाका फ्री, त्यानंतर CNGवर आम्हाला इमर्जन्सी CNG पण देत होते. त्यानंतर कुठे काही ट्रॅफिकचा विषय आला तर लेटर दाखवून आम्ही पुढं जाऊ शकतो, एवढ्या आम्हाला सुविधा दिल्या होत्या त्यांनी. दिल्या होत्या. मग रात्री स्टे वगैरे कसा होता का काय, कसं करायचं? रात्रीचा स्टे आमचा असा होता, ज्यावेळेस आपलं टार्गेट कम्प्लीट झालं, आता त्यावेळेस त्यांना 95 ते 100 किलोमीटर टार्गेट राहायचं. ते कम्प्लीट झाल्यानंतर आम्ही तिथं आसपास हॉटेल किंवा टेंट लावायचं. टेंट लावून आम्ही तिथं झोपून घ्यायचं. तुमच्या नाव सुद्धा वर्ल्ड रेकॉर्ड आहे, तो कोणता आहे? माझ्या नावावरती काश्मीर ते कन्याकुमारीचा आहे. हा जो वर्ल्ड रेकॉर्ड आहे, हा खरं सांगायला गेलं तर 12 वर्षानंतर आपल्या महाराष्ट्राचं नाव झालेलं आहे. याआधी हा हरियाणाच्या नावावरती होता आणि हरियाणा राज्य हे असं आहे सर, सांगायला गेलं तर खेळामध्ये खूप पुढे आहे, वा, बरोबर. खूप पुढे आहे. आता हा जो काश्मीर ते कन्याकुमारी जो त्यांचा रेकॉर्ड होता तो 45 दिवसाचा होता. हा. तर आपल्या भारतातून महाराष्ट्रातून भरपूर खेळाडूंनी करायचा प्रयत्न केला, पण काही त्यांनी सुविधा होत्या किंवा डॉक्टर, फिजिओ टीम, तर त्या नाही कारणाने त्यांना तो रेकॉर्ड कम्प्लीट करायला थोडं अवघड गेलं आणि सोडून दिला त्यांनी. तर मी या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून पूर्ण प्रोटेक्शन, आणि त्यावेळेस खरं तर असा प्रॉब्लेम झाला होता की 22 एप्रिल रोजी पहलगाम अटॅक झाला होता 2025 रोजी, आणि मला तो रेकॉर्ड 1 मे रोजी चालू करायचा होता. तर तिथं जाणं शक्य नव्हतं, कारण की श्रीनगर काश्मीरमध्ये तिथं पूर्ण रेड झोन होता. तर ते रेड झोन असल्या कारणाने मला तिथं जाणं परमिशन भेटत नव्हती. मग त्यानंतर आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी मला त्या परमिशन प्राप्त करून दिल्या आणि पुढच्या प्रवासाला मी निघालो. तिथं गेल्यानंतर आम्ही 28 एप्रिलला तिथे पोहोचलो का पूर्ण रेड झोन होतं आणि त्यावेळेस आम्हाला CRPFचं प्रोटेक्शन घ्यावं लागलं होतं. नंतर 1 मे रोजी चालू करायचं होतं, पण तिथं रेड झोन असल्या कारणाने आम्हाला त्यांनी 30 एप्रिलला चालू करायला लावलं. 30 एप्रिलला चालू केल्यानंतर तिथं एक चॅलेंजिंग असं होतं का तिथे आपण सकाळी 6 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत पोहू शकत होतो, आणि माझं टार्गेट कसं होतं 24 तासातून 20 तास पळणे आणि 4 तास झोपणे. त्यावेळेस माझं टार्गेट हे कम्प्लीट होऊ शकलं होतं, पण तिथं जास्त दिवस गेले माझे, 2 ते 3 दिवस तिथे गेले. नंतर तिथून जम्मूमध्ये आल्यानंतर मला मागचं जे किलोमीटर होते भरून काढत होतं पुढं, ते भरून काढत माझा जो प्रवास करत MP UP, त्यानंतर नागपूर, आणि खरं सांगायला गेलं तर आपल्या महाराष्ट्रात आल्यावर थोडा अभिमान वाटतो. आणि ज्यावेळेस नागपूरमध्ये एंट्री केल्यानंतर एकदम अभिनवास्पद वाटलं मला तिथं, आणि एक आनंद पण झाला आपल्या एरियामध्ये आलं. मग तिथून पुढं हैदराबाद, नंतर बेंगलोर, सेलिम, या मार्गी मी NH44चा रूट घेतलेला होता, तो काश्मीर ते कन्याकुमारी. तर तो प्रवास करत भरपूर असे अडथळे आले. नंतर लिगामेंटला पण प्रॉब्लेम आला भरपूर, पण आमच्याबरोबर फिजिओ टीम पण होती चांगली, तुषार डॉक्टर होते, त्यानंतर माझी दाजी पण सोबत होती दोन्ही पण, आणि व्हिडिओग्राफर पण होते. अशी आमची पूर्ण टोटल टीम करून आम्ही हा पूर्ण प्रवास कंप्लीट केला, आणि तोच रेकॉर्ड मी 45 दिवसाचा होता तो 27 दिवस 13 तासात कंप्लीट केला. आणि तो आपल्या 27 दिवसात. हो, बापरे, इतक्या कमी वेळात कोणी केलं नसेल आता. नाही आतापर्यंत केला नाही, पण हरियाणाचे भरपूर प्रयत्न चालू आहे. आज पण एक खेळाडू पळतोय अजून, पण माझी मेहनत सांगते मला का हा रेकॉर्ड कोणी करू शकत नाही आणि तोडू शकत नाही, कारण की माझं जो डेलीचं किलोमीटर होतं 140 ते 145 हाईस्ट लावलेली मी. माणसाची कॅपॅसिटी असते
लईच लई 75 ते 80 किलोमीटर. 90. पण काही गोष्टी माझ्या डोक्यात टार्गेट होत्या. अक्षरशः मला 30 ते 35 दिवस झोप नव्हती. कारण की डोळ्यासमोर जर टार्गेट आणि आपलं स्वप्न असलं तर आपण काही पण करू बरोबर शकतो. आहे, 100%. वा, हे किती अंतर आहे काश्मीर कन्याकुमारी? 3890 किलोमीटर अंतर होतं टोटल. 30-37 दिवसामध्ये कव्हर केलं. हो, बापरे, जवळपास 140-150 किलोमीटर पर डे 150 ॲव्हरेज कंटिन्यू. ॲव्हरेज. तर मग तू या रेकॉर्डसाठी काय तयारी केली, त्याआधी प्रॅक्टिस केली होती कशी? याआधी आम्ही मॅरेथॉन खेळायचो. हा. त्याच्यानंतर माझी 4 वर्षाची प्रॅक्टिस होती. प्रॅक्टिस केली 4 वर्ष तू फक्त रनिंगमध्ये. मग तुम्ही कशी प्रॅक्टिस करून घेतली? आता हिच्याकडून नाही, आता श्रेया पण आहे आपल्याबरोबर आणि ती पण आहे. 4 वर्ष दिवसभराची ट्रेनिंग यांची अशी असायची, कारण की मी पण त्यांच्या शाळेत स्पोर्ट टीचर आहे. तर सकाळीच माझी प्रॅक्टिस चालायची. नंतर दुपारी शाळा झाल्यानंतर ह्या 6 वाजता ग्राउंडवरती यायच्या. ग्राउंडवरती आल्यानंतर यांना प्रॉपरली आता भरपूर मुलं येतात माझ्याकडं, असं नाही का भरपूर येतात, पण ह्याच का तर ते पण तुम्हाला सांगतो. कारण की या मुलींमध्ये काहीतरी वेगळं करण्याची इच्छा होती. कारण की भरपूर मुलं येतात, थोडे दिवस करता निघून जातात, एकात्मता नसती. आणि पालकांचा पण असा विषय असतो की स्पोर्टमध्ये मुलांना जाऊन देत नाही, खरं सांगायला गेलं तर हा एक विषय. खरं. यांना ग्राउंडची एवढी सवय लागली होती, हिवाळा, उन्हाळा, पावसाळा या तिन्ही ऋतूमध्ये ह्या पूर्वी प्रॅक्टिसला येणार म्हणजे येणार. आणि यांना ग्राउंडची एक सवय लागून गेली होती. एखाद्या व्यक्तीला सवय लागते तशी त्यांना ग्राउंडची सवय लागून गेली होती. ते पावसाळा जरी असला तरी 5 मिनिटं ग्राउंडवर येणार, पाया पडणार, बसणार, थोडं पळणार आणि घरी जाणार. तर ह्या गोष्टीमुळे त्यांची प्रॅक्टिस पण चांगली होती. कारण की सुट्टी कधी मारलेली नाही. ज्यावेळेस याचे 10वीचे पेपर होते, 10वीचे पेपर देऊन सुद्धा प्रॅक्टिस लिहायची, बर. असं होतं. आणि प्रॅक्टिस तर यांची नॉर्मली आपण बेसिक लेवलला घेतली होती. ज्यावेळेस रेकॉर्ड करायचा त्यावेळेस मी त्यांचा हार्ड वर्कआउट घेतलं. हार्ड वर्कआउट घेतल्यानंतर थोडं हिल सेक्शन, नंतर लॉंग रूट, लॉंग डिस्टन्स, 3-3 तास पळणे, 2-2 तास पळणे. ह्या प्रॅक्टिसमुळे त्यांचा माइंड किती सेट आहे. त्यांना जास्त करून मी बाहेर नव्हतो काढत, ग्राउंडच पळायला लावतो. कारण ग्राउंडवरती 400 मीटरचा सर्कल असतो, तो पळून 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 थोडं माइंड सेट करावा लागतो. कारण की 4 राऊंड पळतो माणूस, 5 राऊंड पळतो, पण तुम्हाला दररोज गोल गोल पळायचे. तर गोल गोल पळण्यामुळे थोडं माइंडला हे होतं, सेट होत नाही. मग तो त्यांचा पहिले ग्राउंडवरती माइंड सेट केला, त्यानंतर यांना लॉंग रूटला बाहेर काढलं. मग फर्स्ट लॉंग रूट म्हणजे कोणता होता तिघींचा पण? सगळ्यात जास्त लॉंग रूट तर आमच्याकडे पळण्यासाठी तर सिन्नर नाशिकचाच रोड आहे. तर आम्ही नाशिक रोडपर्यंत जायचो, म्हणजे टप्प्याटप्प्याने घ्यायचो. पहिल्यांदा मी यांचं 15 किलोमीटर घेतलं, नंतर 30 किलोमीटर घेतलं, नंतर 40 घेतलं, नंतर हायस्ट यांचं 50 किलोमीटर घेतलं. असा रूट मी दररोजचा डेलीचा त्यांचा घ्यायचो. तर मग धावताना तुला कधी एकटेपणा जाणवला होता की असं काही झालं की तुझी पार्टनर होती बरोबर, एक 2 जण होत्या, मग तुम्हाला कधी वाटलं की आता नको, कंटाळून होते सगळं? वाटलं तर होतं असं, पण मग रेकॉर्ड करायचं होतं कारण की मनात एक जिद्द होती. डबल गावात गेल्यावर गावातले लोक पण नाव ठेवतील की रेकॉर्डला गेली होती, अर्ध्यातनं रिटर्न आली. लोक तेवढे की 14 दिवस पहिले लक्ष ठेवणार नाही, एक दिवस जर चुकले ना तर ते लक्ष ठेवणार. हो, असं मग धावणं ना इतक्या लहान मुलीं करता एवढं सोपं नाही. मग यानं तुम्ही मेंटली कसं तयार केलं? मेंटली त्यांना असं हे केलं की सर, कारण की धावणं एवढं सोपं नाही. कारण की दररोज उठायचं आणि पळायचंय. जर माणसाला जर एकच भाजी दिली दररोज तो वैतागून जातो. तसं जर त्यांना दररोज उठायचं आणि पळायचं आणि उठायचं आणि पळायचंय, तर त्यांना मेंटली एवढं स्ट्रॉंग केलं. तर त्यांचा मानसिक जो त्याच्यावरती मी अभ्यास केला. त्यांचा डाएट प्लॅन, सर्व किती वेळ झोपणे, सर्व याचा अभ्यास करून त्यांचा प्रवास चालू केला. आणि ज्यावेळेस त्यांना असं वाटायचं की आता इथं थांबून घ्यावा का सोडून द्यावं किंवा रडायच्या, तर त्यावेळेस अक्षरशः त्यांना ज्या त्यांच्याबरोबर घडलेल्या घटना आहे त्या त्यांना आठवून देणं, त्याच्यावर त्यांना परत त्याच गोष्टी सांगणं की तुम्हाला लोक काय बोललेले, काय नाही बोललेले, त्या गोष्टी त्यांना आठवून देणं. त्यानंतर त्यांना ज्यावेळेस आपण रेकॉर्ड कंप्लीट करणार आहे तो आनंद दाखवणं. त्यामुळे त्या पुश व्हायच्या त्याच्यातून आणि त्या रेकॉर्डच्या जवळजवळ चालायच्या. मग तुला टोमणी मारला गेली सुरुवातीला की एवढं शक्य आहे का, काय केलं जातीस, असं कधी म्हणलं? हां, म्हणजे मी पहिले ग्राउंडवर जायची, तर मग गावातले लोक बोलायचे की ग्राउंडवर काय जाती, म्हणजे 6 ते 8 2 तास ग्राउंड करायचं, नाही संध्याकाळी. तर मग गावातले लोक बोलायचे की रात्री 8 वाजता घरी येते, ग्राउंडवर जाती, काय करती. तर मग त्यानंतर रेकॉर्डचा विषय काढला, त्यात पण गल्लीतले लोक बोलत होते की एवढं पळू शकेल का. बापरे. तर मग जेव्हा तुला गेटवे ऑफ इंडिया शेवटी दिसायला लागला तेव्हा कसं फिलिंग आलं होतं की आता पण बसवले? जेव्हा गेटवे ऑफ इंडियात दिसला तेव्हा म्हणजे खूप भारी वाटत होतं की एवढंच 14 दिवस पळत होतो, आता शेवटचा क्षण होता. तर मग तिथं खूप आनंद वाटत होता. नंतर तिथं सत्कार वगैरे झाले आमचे. मग तुझे पण वडील तुझ्यावर होते का शेवट? आणि तुझ्या पार्टनरचं नाव काय म्हणली?
तेजस्विनी. तेजस्विनी. तर मग त्यावेळेस सत्कार कसा झाला तुझा, किंवा गावात वगैरे कसा सत्कार झाला तुला? आम्ही तिकडनं आलो तेव्हा आमच्या गावात मिरवणूक काढण्यात आली होती. तिघी पण प्रॉपर हो सिन्नरचे? प्रॉपर सिन्नरचं तिथे. म्हणजे शाळा वगैरे तुमची तिथेच? हो. कोणती शाळा प्राथमिक विद्या मंदिर. जेव्हा तुझे वडील किंवा आई नव्हती बरोबर, फक्त वडीलच होते ना, तर मग जेव्हा तुला बघायची पळताना पायाला फोड राहिले, तर त्यांची कशी रिॲक्शन होती? म्हणजे रडू रडू करायचे ते. हा, ते कळतं लगेच. आता काकाला मग असं वाटलं की त्यांना जरा भरून आले आज. बरं मग पायाला काही दुखावत वगैरे असं काही झालंय की त्याला कसं मॅच केलं गेलं? नाही, पायाला म्हणजे तिसऱ्या दिवशीपासूनच माझ्या पायाला दुखापत झाली होती. पण मग आमचे सर होते ना. म्हणजे काय झालं त्या सर? खरं तर हिल रन जास्त आली होती तिला, लिगामेंटला प्रॉब्लेम आला होता, अँकलला पण प्रॉब्लेम आला होता. तर तिला जास्त करून हिल सेक्शन आलं होतं. आता आपला MP मधला कालीघाट म्हणून एक घाट आहे, हा बरोबर. तर तो जास्त हिल रन होती. तो 13 ते 14 किलोमीटरची हिल होती. तर तिने पूर्ण एकटीने हे केली आणि अक्षरशः तिच्या पूर्ण पायाला सूज आलेली होती. मी तिला खूप वेळा बोलायचो का आता थांबून घे, जगून होत नाही. म्हणजे सर नाही, मला करायचंय, कारण इथून रिटर्न जाणं मला शक्य नाही. एक तर त्यांचं टार्गेटच असं होतं करायचंच. या दोघींचं पण याचं पण. यांचं टार्गेट असं होतं, एक तो करके आएंगे या तो मरके आएंगे. नाही तर जायचं तर करून जायचं, नाही सर जायचंच नाही तसं. कारण की ह्या ज्या मुली आहे, आज आमची तर भरपूर मुली सर, पण लोकांचे बोलणं हे त्यांना खूप लागलेलं आहे. म्हणजे शाळेमध्ये झालं, शाळेमध्ये एक टॉर्चर वेगळं खेळासाठी, त्यानंतर तुम्ही ग्राउंडला जाता ते एक टॉर्चर वेगळं, त्यानंतर घरच्यांचा टॉर्चर वेगळा, अभ्यासापासून दूर आहे. त्यानंतर गावाकडचा लोकांचं तर एक, आता ही तर झापवाडीमधून अशा गावातून येते. आता खेड्या लोकांचं कसं राहतं, खेड्यातल्या लोकांचं काय थोडं मुलगी बाहेर चालली, थोडं लक्ष ठेवा. आता भरपूर लोक असे होते आणि अक्षरशः त्याच वेळेस तिने करून दाखवल्यानंतर तेच लोक तिला खांदे घेऊन नाचत होते. म्हणजे असं असतं, पहिले लोक नाव ठेवतात पण नंतर त्यांना करून दाखवल्याशिवाय त्यांना ती जाणीव कळत नाही. काही लोक नाव ठेवतात, नंतर बघतात, नंतर कौतुक करतात. हो अशी स्थिती. हो. मग तुला घरून म्हणले की अभ्यास कर वगैरे एक जास्त, कारण तुझं 10वीचं वर्ष होतं बरोबर, कारण तू 10वीच्या वर्षीच पायातून निर्णय घेतलास. डिसेंबरमध्ये पळाली ना? हो, डिसेंबर रनिंग केली. कारण आणि फेब्रुवारीमध्ये पेपर होते बरोबर. हो, फेब्रुवारी. कारण की विषय असा होता का आम्हाला दिवाळीत चालू करायचं होतं, पण गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचं 3 महिने आधी आपल्याला अप्लाय करावं लागतं. तर त्यांचा रिप्लाय आला, पण आमची तयारी नव्हती. मग त्यांच्या घरच्यांशी बोललो मी असं, मग ते बोलले आपण करू डिसेंबरमध्ये. मग डिसेंबरमध्ये कसं थंडी खूप असते आणि काही काही ठिकाणी एवढी थंडी लागली का पूर्ण धुकं, अशा धुक्यांमध्ये सुद्धा ती पळत होती सकाळीच. तर बरं सर, मग पहिले तुम्हालाच घेऊ ना की एक परफेक्ट रेकॉर्ड यांच्या नावावर काय नक्की तू सांगा, दोघींच्या पण, श्रेया आदितीच्या आणि तन्वीच्या पण. हा जो रेकॉर्ड आहे गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड आहे. म्हणजे आत्तापर्यंत कोणी केलेलं नाही खरं सांगायला गेलं तर. आणि माझं टार्गेट असं होतं की मला ज्या कमी वयात मला जे भेटलं नाही, ज्या सुविधा भेटल्या नाही, कोचेस प्रॉपर भेटले नाही, ते मला यांना द्यायचं होतं. तर मी ज्यावेळेस काश्मीर कन्याकुमारी केल्यानंतर माझा पूर्ण फोकस आमच्या मुलांवरती होता का यांनी काहीतरी करावं. यांचा जो दिल्ली ते मुंबईचा जो रुटीन होता तो न्यू वर्ल्ड रेकॉर्ड होता. म्हणजे पहिल्यांदाच कोणतरी करणार होता आणि जगात सगळ्यात कमी वयाच्या मुली म्हणून या करणार होत्या. आणि एवढ्या कमी वयात भरपूर लोक मला बोलले की एवढं करणं शक्य नाही. अजून पण बोलता का एवढं करणं शक्य नाही. आत्ताच 2 दिवसापूर्वी एक रामनाथ मेंगाळ म्हणून एक पोलीस कॉन्स्टेबल आहे, ते पण अल्ट्रा रनर करता. तर त्यांनी मला मेसेज केला होता का ह्या मुली करू शकत नाही. तर त्यांनी मला चॅलेंज पण दिलं होतं का मुलींना माझ्यासोबत फक्त 60 किलोमीटर पळून दाखव. म्हटलं सर 60 नाही 70 ते 80 किलोमीटर मुली पळणार. तर अक्षरशः माझा कॉन्फिडन्स पाहून त्यांना थोडं हे वाटलं. तर अक्षरशः सर त्या सरांनी आत्तापर्यंत कॉल उचलला नाही. मी मुलींना तयार करून ठेवलेले, तुम्ही कधी पण सांगा मला, माझ्या मुली तयार आहे. तुम्ही म्हणशाल त्याच्यापेक्षा 10 किलोमीटर जास्तच पळणार. सरांना कॉल करा सर. तर मग जेव्हा रेकॉर्ड झालं, जेव्हा तुझ्या फायनल तुझ्या नावावर रेकॉर्ड आलं, तर मग लोकांची काय प्रतिक्रिया होत्या, घरून काय प्रतिक्रिया होत्या? रेकॉर्ड झालं त्यानंतर मिरवणूक निघाली, तर मग आमचे सिन्नरकर होते त्यांनी सगळ्यांनी आम्हाला सपोर्ट केला. त्यानंतर जे नाव ठेवणारे होते ते पण आले होते आणि जे बोलत नव्हते ते पण बोलायला लागले. ते आम्हाला खांद्यावर घेऊन पण नाचले. वा, मी रील्स बघितलेले आहे बऱ्याच, त्याच्यामध्ये यांची सत्कार व्हायला किंवा श्रेयाचा पण, आयदीचा पण, तुझा पण. सो तर थँक्यू सो मच तन्वी. आपण परत भेटू. आता मग श्रेया त्यांना बोलू. तर श्रेया आदिती, तुमचं स्वागत आहे स्पेशल कॉर्नर मराठीवर.
तर जो प्रश्न तन्वीला होता तोच प्रश्न तुम्हाला पण आहे की जेव्हा तुम्ही घरी सांगितलं की आम्हाला इतक्या लांब पळायला यायचं, तर मग घरच्यांची रिएक्शन काय होती? सगळ्यांना आश्चर्य वाटलं होतं, काळजी पण वाटली, ते टेन्शन पण आलं होतं एवढं पळतीन का, आणि हे आउट ऑफ कंट्री होतं. आणि पण आमची मेहनत आणि आत्मविश्वास बघून त्यांनी आम्हाला सपोर्ट केला, पूर्ण पाठिंबा दिला. मग तू 7वीला आहे बरोबर? हो. मग घरचे नाही म्हणले की आता 7वीला आहेस तर अभ्यास कर? नाही, आधी पप्पा नाही म्हटले होते, पण माझी इच्छा होती की माझं पण नाव मोठं व्हावं, घरच्यांचं पण नाव मोठं व्हावं. हां. दोघींचे पप्पा इथे आहेत, त्यांना विचारू आपण मग. हो. तुझं काय अनुभव होते? घरच्यांना आश्चर्य वाटलं, त्यांना काळजी पण वाटली होती की करेल की नाही. पण मग त्यांना माझ्या मेहनतीवर खूप विश्वास होता आणि मला 3-4 वर्ष झाले होते ग्राउंडवर जाऊन. मग सगळ्यामध्ये ना सगळ्यात जास्त काळजी आई करते, हो आई. तर मग आईची काय द्यावी होती? ती पहिले नाहीच बोलली होती, एवढी एवढीच आहे अजून, काय काय करशील असं तसं. पण म्हटलं नाही, मला करायचं आहे, तुमचं पण नाव मोठं करायचं आहे आणि माझं पण स्वतःचं नाव मोठं करायचं आहे. मग ती बोलली, हा ठीक आहे, तुझी इच्छा आहे तर कर. मग असे किती दिवस गेले तुम्हाला आईला पटवताना? 4-5 दिवस तर गेले. मग सगळ्यांनी मदत केली ती पटवायला का तुम्ही स्वतःच दोघांनी? नाही, सरांनी पण केली. माहिती तुम्ही यांचे क्लास टीचर आहे म्हणजे शाळेत? हो. ओके. म्हणजे तिघींचे? हो, तिघींचे. ही दुसऱ्या स्कूलमध्ये आणि त्या आपल्या स्कूलमध्ये. ही नवजीवनला आहे आणि ती मातोश्री निर्मला गोपाल कुलकर्णी विद्या मंदिर सरदवाडीला आहे. ओके. मग तुमचा कसा काय कॉन्टॅक्ट झाला सगळ्यांचा यांचा? आता एक ठिकाणी मी ग्राउंड घेतो. खरं तर आमच्या इथं ग्राउंड मैदान तर नाहीच आहे. आमच्या इथं एक GMD कॉलेजचं ग्राउंड होतं, पण ते आता बंद केलेलं आहे. बरं. तर आमच्या इथं करपे ग्राउंड म्हणून एक आहे. तिथले जे वकील आहे त्यांनी ते मैदान मोकळं ठेवलं आहे प्रॅक्टिससाठी. तर मी करायचो प्रॅक्टिस. नंतर तन्वी यायला लागली. मग हळूहळू त्यांच्या मागं थोडे थोडे मुलं यायला लागले आणि मग त्यांची प्रॅक्टिस माझी पण करतो आणि त्यांची पण घेतो मी, असं करायला लागलो. वा. अयोध्या ते काठमांडू हा एक धार्मिक रस्ता म्हणतो आपण नाही का, की पुष्पनाथ मंदिरात जातो. तर मग हे का ठरवलं, याच्यावर काय कारण होतं? हे ठरवलं असं की कारण की इतिहास करायचा तर तो लक्षात राहिला पाहिजे. बरोबर आहे. आणि खरं सांगायला गेलं तर तो जो रूट होता तो सर्वात हार्ड रूट होता, कारण की हिल सेक्शन सर्वात जास्त हिल सेक्शन होतं. आणि त्यानंतर दुसऱ्या देशात जायचं आहे आपल्याला, त्याची माहिती नाही, तिथले रस्ते कसे, लोक कसे, नंतर जंगल रूट आहे तिथं पळायचं कसं. तर ह्या गोष्टीचा सामना करून एक काहीतरी माझ्या डोक्यात होतं का करायचं ते काहीतरी मोठं करायचं, का लोक इतिहास लक्षात ठेवतात असा काहीतरी इतिहास करायचा. आणि ते आज या मुलींनी केला. पण तुमच्याकडे बरेच मुली असतील ना, बरेच मुलं हो, मुली असतील, बरोबर. तर मग या तिघींनाच का निवडलं? बरेच मुलं येतात पण थोड्या दिवस करता निघून जाता. आता हे रेकॉर्ड झाल्यापासून मला कंटिन्यू कॉल चालू आहे का आमच्या मुलाला पण करायचा. पण मी म्हणतो या तुम्ही येऊ द्या त्यांना. आधी 2 वर्ष करा तर प्रॅक्टिस. ते काही की आता भरपूर मुलं आले, एक तर 2 दिवस आली परत निघून गेली, काही हप्ताभर येतात, काही महिनाभर येतात. सातत्य लागतं हे रेकॉर्ड करण्याचं, सातत्य लागतं. आणि ह्या मुलींचं खरं सांगायला असं होतं की काहीतरी वेगळं होतं यांच्यात, कारण की यांच्यावर काहीतरी वेगळं होतं म्हणून मी यांना निवडलं. का यांच्यात करायची एक जिद्द होती का आपल्याला काहीतरी करायचंच. ज्यावेळेस प्रॅक्टिस घेत होतो तर मी काही दिवस असं करत होतो की यांना तुम्ही 1 तास पळत राहा आणि मी निघून जायचो साईडला. मी घरी निघून जायचो पण घरी जात नव्हतो. मी एक साईडला लपून बघत होतो की या पळता की टाइमपास करता. तर याच्यातल्या भरपूर अशा 10 ते 15 मुलं होत्या. तर त्या काय करायच्या, अंधारात जाऊन लपून राहायच्या पण राहायच्या. आणि माझं लक्ष राहायचं या 3-4 जणी या पळत राहायच्या. तर त्या दृष्टिकोनाने मी यांचा भरपूर गोष्टींवर अभ्यास केला, यांचं माइंड सेट केला, काय करू शकता की नाही. मग त्यानंतर मी यांना निवडलं. वा. तर मग तुम्हाला पण तेच की भीती वाटली होती जेव्हा तुम्ही निघाल्या होत्या अयोध्येवरून? कारण डोंगराचे रस्ते जास्त नेपाळचे, आपण नाही का बायकिंगचे काय अनुभव ऐकतो, तर बायकिंगला पण जमत नाही लवकर जायला तिकडे. ते पण जायला थोडे घाबरतात नेपाळमध्ये किंवा त्या हिल स्टेशनमध्ये जायला. जिथं तर पळायचं तुम्हाला. अयोध्यावरून धावायला सुरुवात केली तेव्हा इच्छा तर होती नेपाळपर्यंत पोहोचू आणि एक जिद्द पण होती मनामध्ये की नाही करायचंच आहे. आणि थोडीशी भीती होती कारण नवीन नवीन रस्ते होते, ह्या देशातून त्या देशात जायचं होतं आणि हिल पण खूप होती, पूर्ण पहाडी एरिया होता आणि भीती वाटायचीच की. आणि रात्रीच पण आम्ही जास्त पळलेलो आहे. आणि तिथले लोक कसे भेटले तुम्हाला तिथले लोक नेपाळमधले? खूप वेगळे होते ते, म्हणजे कसे असं- होते? त्यांनी कसं तुम्हाला प्रोत्साहन दिलं तिथे गेल्यावर? मदत केली? नाही एवढं नाही. कोणी मदत केली? म्हणजे ते सांगायला गेलं तर ज्यावेळेस आम्ही एंट्री केली, हां. एंट्री केल्यानंतर आम्हाला भरपूर सपोर्ट भेटला. तिथले लोक खूप छान होते. पहिल्यांदा एंट्री केल्यानंतर सोनाली बॉर्डरच्या तिथे त्यांनी फोटो काढले, हे केलं, भरपूर केलं. पण तिथे जास्त करून आम्हाला पोलिसांचा खूप सपोर्ट झाला. तिथले लोकांना आम्ही जर सांगितलं का आम्ही असा रेकॉर्ड करतोय,
तर त्यांना काही घेणं देणं नव्हतं. म्हणजे अक्षरशः एक ठिकाणी असा प्रसंग आला की आम्हाला आम्ही आमची जी गाडी होती त्या गाडीला फ्लॅग लावलेले होते, तर ते फ्लॅग पूर्ण काढायला लावले आम्हाला. एक थोडा वाईट वाटलं का आपण त्यांच्या पण देशाचा झेंडा लावलाय आणि आपल्या पण देशाचा बरोबर झेंडा आहे. लावलाय. हां. तर तिथं भरपूर त्रास दिला आम्हाला त्या गोष्टीचा आणि तिचा फ्लॅग काढायला लावला. पण आमची एक मनात जिद्द होती का आपण काहीतरी देशासाठी चांगलं करतोय, त्यामुळं आम्ही परत पुढे जाऊन ते फ्लॅग लावले. आणि हे किस्सा मी ऐकलेला आहे की नेपाळमध्ये ना एका बायकरला पण हातरा झालेला आहे की झेंडा काय लावलेला आहे. हो, भरपूर ठिकाणी करतात. हां. काही काही असं नाही का भरपूर लोक चांगले पण आहे, भरपूर लोक आणि आहेत, चांगले पण आहेत, भेटले, पण चांगले काही पण काही त्यांना गैरसमज आहे हां. का तुम्ही भारताचा झेंडा आमच्या देशात घेऊन येता किंवा हे करता. पण खरं सांगायला का आपल्या भारतामुळे आज नेपाळ आहे, खरं आहे. ह्या गोष्टी त्यांना कळायला पाहिजेत. त्यांना फुल सपोर्ट आहे आपला, त्याशिवाय नेपाळ हो. होऊच शकत. मी महिन्याचं कडक खून होतं, तुम्ही द्यावत होता. तर मग तुमचा दिवस कसा होता त्याच्यामध्ये सांगा ना थोडं आम्हाला. सकाळी काही सुरुवात करायची, दिवस कसं चालायचा, कारण दुपारी धावणं शक्यच नाही नव्हतं शक्य. एवढे उन्हात. सकाळी पहाटे 3:30-4 वाजता सुरुवात करायचो आणि 11-11:30पर्यंत पळायचो. परत मग थोडं जेवण वगैरे करून दुपारी 1 वाजेपर्यंत पळायचो आणि 1 ते 3च्या दरम्यान खूप ऊन राहायचं, मग आम्ही रेस्ट करायचो. मग परत 3:30-4ला सुरुवात करून रात्रीचे 8-9 वाजेपर्यंत पळायचो. जेवण वगैरे करून मग लगेच पळायचो परत. थोडा ब्रेक घेऊन घेऊन हां. चालायचं. कारण की बॉडी ऊन असल्यामुळे डिहायड्रेशन व्हायची. आणि खरं सांगायला गेलं तर आम्हाला पाऊस खूप ठिकाणी लागला. ते पावसामुळे वातावरण खूप छान होतं, त्याच्यामुळे पळायला त्यांना खूप चांगलं वाटलं. उन्हाळ्यात पाऊस पडतो. उन्हाळ्यात पाऊस पडला त्यामुळे त्यांना ते बॉडी डिहायड्रेशन झाली नाही, झाली त्यानंतर पळायला नाही तर खूप चांगलं त्रास झालं. झाला असता जर उन्हाळ्यात हो, खूप मेच्या त्रास झाला उन्हात जर असता. झाले असते तर. हो. पण त्यांचं डाएट प्लॅन कसं ठेवलं सर तुम्ही? डाएट प्लॅन त्यांचा असा होता की त्यांना जास्त करून लिक्विडवरती होते. लिक्विडवरती त्यांना आपण प्रोटीन देत होतो, प्रोटीन नंतर प्री वर्कआउट देत होतो, नंतर फ्रूट देत होतो, नंतर डाएटला ओट्स ॲड केलेले होते. अशा भरपूर प्रकारचे आपण त्यांना डाएटवर ठेवलं होतं. आणि भाजी पोळी तर शक्यतो बंदच होती त्यांची. दिलं तर आपण राईसवरतीच जास्त करून. आपल्याबरोबर टीम पण होती, फिजिओ टीम, डॉक्टरची टीम, तर ते आपल्याला जे सांगायचे ते आपण त्यांना द्यायचो जेवणासाठी. वा. मग या वयातले मुली शक्यतो पिझ्झा बर्गर झाला, वडापाव झाला, याच्यावर जात चालतात. मग तुम्हाला कंटाळा नाही आला सगळ्याचा की कंटिन्यू लिक्विडवर काय मला खायला पाहिजे आता हो, कंटाळा तर आला होता, पण इच्छा होती पूर्ण करायची मग. जमून घ्या. आणि सर असल्यानंतर कारण की ते डाएट केलं नसतं त्यांची बॉडी चालू शकली नसती, खरं सांगायला गेलं तर. आणि त्यांना ज्या प्रोटीन किंवा जे आपल्या शरीराला लागतं त्याची गरज होती, तर ते आपल्याला त्या गोष्टीमधून भेटत होतं. तर आज त्यांनी पाववडा, पिझ्झा, बर्गर जर खाल्ला असता तर एवढं पळणं शक्यच नाही, नव्हतं. साधी पोळी भाजी पण नाही असं म्हणा. हो, पोळी भाजी पण नाही. त्यांना वाटायचं खाऊशी, पण त्यांनी भरपूर गोष्टी कंट्रोल केल्या. हे सोपं नाही, खूप लहान आहे दोघी हो. अजून. तिघी पण खूपच लहान आहेत. तुमचा असा अनुभव आहे कधी की आता सोडून द्यावंसं वाटतंय सगळं, जसं आता कंटाळा आलाय, आता बस आता घरी जायचं, असं कधी वाटलं होतं? सोडून द्यायचा विचार तर कधी आला नाही, कारण ज्या लोकांनी आमच्यावर विश्वास ठेवला होता तर आम्हाला पूर्ण करायचा होता. आणि सोडून गेल्यावर माहीत होतं की पुढं काय होणार आहे. आणि मला खूप जण बोलायचे की तुझ्याकडून नाही होणार, नाही होणार, पण मला ते करून दाखवायचं होतं. मग सोडून द्यायचा कधी विचारच आला नाही. माझे वडील माझ्यासोबत होते, सर सोबत होते, त्यामुळे कधी विचारच नाही आला. वा. नाही, मला पण कधी विचार नाही आला की सोडून जावं असं. तन्वीला प्रश्न तोच तुम्हाला पण आहे की जेव्हा वडील तुमच्यावर होते तेव्हा ते बघायचे की तुम्ही पळताय आणि पायाला फोड आलेत, तेव्हा वडिलांना कसं वाटायचं? डोळ्यात पाणी बिनायचं त्यांचं? जेव्हा आम्ही पळायला सुरुवात केली 2-3 दिवस तर काही नाही वाटलं, पण जेव्हा आम्ही 3-5व्या दिवशी थकायला लागलो, ते म्हणजे आमच्या पायाला इंजुरी वगैरे आल्या होत्या, त्यांना ते देखत नव्हतं. पण त्यांना खूप काळजी वाटायची, पण अभिमानही वाटायचा की एवढं कमी वयात एवढं मोठं विश्वविक्रम करताय. आणि रस्त्यावर लोक आमचे स्वागत वगैरे करायचं, सत्कार करायचे, तेव्हा पण त्यांना खूप अभिमान वाटायचा. आणि वेळोवेळी कॉल करायचे लोक, शुभेच्छा द्यायचे, तेव्हा त्यांना भारी वाटायचं, पण काळजी पण खूप वाटायची असं. आता खूप लोक फोन करत असतील ना की तुमच्या मुलीने विश्वक्रम केला, आम्हाला सत्कार करायचा आहे, तिला घेऊन या. आता आम्ही नाही फोन केला की बरोबर करता येतो, तुझं होत असेल ना आता कंटिन्यू. हो, तसंच. तर मग तुम्ही जेव्हा तिथे पोहोचलात, नेपाळची बॉर्डर क्रॉस केली, पशुपतीनाथ मंदिराजवळ पोहोचलात, तेव्हा काय भावना होत्या? जेव्हा आम्ही नेपाळची बॉर्डर ओलांडली आणि पशुपतीनाथ मंदिराजवळ पोचलो, तेव्हा मनात खूप आनंद, अभिमान आणि समाधानाची भावना होती की एवढा मोठा प्रवास आम्ही धावत पूर्ण केला. भारताचे तसेच महाराष्ट्राचं नाव आम्ही गिनीज बुक ऑफ दी वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवलं. एवढ्या दिवसाचा जो काही थकवा आहे तो आमचा तिथं जाऊन एका क्षणात दूर झाला. आणि शेवटी देवाचे आभार मानताना म्हटलं, हा अविस्मरणीय क्षण होता आमच्यासाठी आणि तो आयुष्यात कायम लक्षात राहील असं वाटलं.
बरं, प्रवासामधला आहे ना तुम्हा दोघींच्या दृष्टीने सगळ्यात अविस्मरणीय क्षण कोणता होता, आठवतंय काही? जेव्हा आम्ही पोखरामध्ये होतो, नेपाळमधील पोखरामध्ये होतो, तेव्हा तिचं रात्रीचं म्हणजे आम्ही घाट चढतच होतो, तेव्हा तिकडं पूर्ण अंधार होता, नदी वगैरे होत्या, तेव्हा मला खूप भीती वाटली होती. ते मी कधीच नाही विसरू शकत. डोंगराळ म्हणजे घाट, खाली नदी वाहते. एवढी कधीच घाबरली नव्हती मी, तेवढी तेव्हा घाबरली होती. पण सर आणि वडील असल्यामुळे जरासं हां, तेव्हा confidence तरी आला. पण नाही, जास्तच घाबरली होती मी. तर सर मग कसं होतं की मुली शेवटी त्यांची सुरक्षा आली किंवा त्यांची सगळी हेल्थची काळजी कशी घेतली गेली? सुरक्षा म्हणजे त्यावेळेस मी कोच म्हणून नाही, तर एक त्यांची फॅमिली म्हणून एक त्यांचा हे बघत होतो, पालक म्हणून एक त्यांची जबाबदारी बघत होतो. कारण की त्यांना येणाऱ्या अडचणी, नंतर त्यांचा डेलीचा रुटीन, डाएट शेड्यूल, त्यानंतर त्यांचं पाण्याचं प्रमाण किती, पाणीचं प्रमाण किती शरीरामध्ये, जर बॉडी डिहायड्रेशन होऊ नको, नंतर मेडिकल, ह्या टीम सर्व आपण त्यांचा अभ्यास करून त्यांना लक्ष देतो त्यांच्यावरती. मग रात्री जेव्हा राहायचे टेंटमध्ये वगैरे, कधी इश्यू नाही आला सुरक्षेचा वगैरे? कारण मुली शेवटी लहान हो, तर त्यावेळेस आम्ही असं करत होतो, त्या झोपायच्या आणि मी आणि आदितीचे पप्पा आम्ही जागा राहायचो. कारण की श्रेयाचे पप्पा गाडी चालवून पूर्ण थकायचे, त्यामुळं कसं गाडी पण आम्ही करू शकत होतो दुसरी, पण कसं ॲडजस्ट केलं पाहिजे समोरच्यांनी. तर त्यामुळं श्रेयाचे पप्पा बोलले की मी स्वतः गाडी चालवतो. अक्षरशः जो पूर्ण प्रवास केला 4-5 हजार किलोमीटरचा, सर्व त्याच्या पप्पांनी गाडी चालवत आणली. आणि मग आम्ही हे टेंटमध्ये झोपल्यानंतर आम्ही बाहेर जागा राहायचो. त्यानंतर परत सकाळी उठल्यानंतर परत पुढचा प्रवास चालू व्हायचा. बापरे. म्हणजे त्यांची पण तेवढीच मजा येते बरं का. हो. तुम्ही पळत ते पण जागेत राहतो. तर मग तुमच्या घरी म्हणा किंवा लोकांचे काय रिएक्शन जेव्हा तुमच्या काय ते मेडल पडणार आहे आता गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचं, तेव्हा लोकांच्या प्रतिक्रिया काय होत्या? खूप लोक म्हणजे जायच्या वेळेस खूप लोकांना वाटलं की नाही करू शकत, शेवटी मुलीची जाते. आणि म्हणजे खूप लोक बोलली की नाही होणार तुझ्याकडून, करूच नाही शकत, ही एवढं कमी वेळात एवढं पळूच नाही शकत. पण नंतर जेव्हा कम्प्लीट झालं तर ते जे लोक आम्हाला बोलले त्याच लोकांनी आम्हाला शाल टोपी वगैरे दिली, उचलून घेतलं. तर त्यांची पण बोलती बंदच झाली होती नंतर. आणि खूप म्हणजे त्यांना पण आनंद झाला नंतर. आणि म्हणजे सगळ्यांना आनंद झाला, सगळ्यांनी शुभेच्छा वगैरे दिल्या. आणि आता ते सगळे विचारतं की पुढचा प्रवास काय राहीन वगैरे. त्यांना पण वाटतं की म्हणजे आपल्या पण मुलीचं नाव व्हावं, पण तसं होत नाही, कारण सगळे साथ सोडून देतात नंतर, म्हणजे ग्राउंड वगैरे सोडून देतात. खरं. याला कन्सिस्टन्सी पाहिजे ना, त्याशिवाय काय होणार आहे? तर मग पुढचं टार्गेट काय तुमच्या दोघांचं? कसं तुम्ही सांगा, तिघीचं टार्गेट काय येईल पुढचं? तर ह्या तिघींना पुढं अल्ट्रा रनर आणि असेच नवनवीन विश्वविक्रमसाठी तयार करतोय. आता तन्वी पुढं काश्मीर ते कन्याकुमारी, वा. हा सुपी नावाची एक व्यक्ती आहे. आता त्या कन्याकुमारी ते काराकोरम म्हणजे लेह लडाख तिथपर्यंत पळत आहे. तर माझं एक स्वप्न आहे, जो महाराष्ट्राचं नाव मी केलं आहे, तो आपल्या मुलींनी पण करावा आणि या दोन्ही रेकॉर्ड आपल्या महाराष्ट्राचं नाव असावं. आता ती काही दिवसातच काश्मीर ते कन्याकुमारीला वा. सुरुवात करणार आहे. आणि ह्या दोघींना मी अजून तयार करून अजून जे विश्वविक्रम आहे, जे दुसऱ्याच्या नावावरती, ते आपल्या महाराष्ट्राच्या आणि भारताच्या नावावरती करायचा माझा प्रयत्न चालू आहे आता. तन्वीसाठी परत आमच्या शुभेच्छा आहेत. तुम्हाला दोघींना पण फ्युचर करता. तर मग असं आलं असं ना की सर की मुली दमल्या, थांबल्या, थकल्या, रडायला लागल्या, मग त्यावेळेस तुम्ही त्यांना कसं पुश केलं? तर त्यावेळेस एक कोच म्हणून नाही तर एक मित्रासारखं त्यांच्याबरोबर राहावं लागायचं. त्यांच्या अडचणी किंवा त्यांना हसून खेळून थोडं काही गोष्टी सांगणं, त्यानंतर त्यांना पुढचा आनंद देणं, का तुम्ही रेकॉर्ड नंतर तुम्हाला कोण काय करणार आहे, कोण कसं करणार आहे, त्या अपेक्षा दाखवणं. आणि त्या अपेक्षाचं त्यांनी नक्कीच आज सोनं केलेलं आहे. मोटिवेशन देणं. हो, मोटिवेशन देणं. त्यानंतर भरपूर आता आमच्या शाळेच्या मुख्याध्यापिका होत्या जेजूरकर मॅडम, ते टायमावर व्हिडिओ कॉल करणं, म्हणजे जे आपल्याला व्हिडिओ कॉल करून किंवा कॉल मार्फत ते आपल्याला मोटिवेशन मिळतं एक मुलीला, का तुम्ही करताय, नाही तुम्ही गेले नसते, मग कोणी कॉल करत नाही, काही नाही. यामुळे मुलांना एक मोटिवेशन नाही मिळत. ज्यावेळेस सिन्नरमधून किंवा नाशिकमधून, महाराष्ट्रामधून लोक प्रेम दाखवतात, नंतर व्हिडिओला कमेंट करतात, त्यावेळेस त्यांना मी दाखवायचो का आपले लोक एवढे बघताय, कमेंट करताय. त्यानंतर आमचे विठ्ठलराजे उगले नगराध्यक्ष सिन्नरचे, त्यांनी खूप सपोर्ट केला. ते कंटिन्यू कॉल करणं, मेसेज करणं, ज्या सकाळी उठले का एक कॉल, व्हिडिओ कॉल, अभिजित त्यांची तब्येत कशी काय आहे, त्यानंतर त्यांना मोटिवेशन करणं, तुम्ही करा. तिकडून आल्यानंतर पूर्ण मिरवणूक आपल्याला एकदम जोरदार करायची, असे त्यांना हे करून त्यांनी खूप सपोर्ट केला पुढचा. तर मग तो मित्रांचे काय रिएक्शन होते जेव्हा तुम्ही परत आले तेव्हा शाळेत? आणि त्यांना तर म्हणजे ते माझे कष्ट कायम बघतच होते की ही रोज रात्री ग्राउंडला जाते आणि सकाळी पण मी 5 वाजता ग्राउंडला जायचे आणि 7 वाजता माझा क्लास राहायचा. ते मला बोलायचे की तुझ्याकडून एवढं हँडल होईल का, तू करशील का? अभ्यास करून. हां, अभ्यासाकडे पण तुझं दुर्लक्ष झालं आहे. म्हटलं नाही, असं काही नाही आहे.
त्या बोलल्या हा तू करू शकती. म्हटलं हो मी करणारच. मग आहे ना प्रॅक्टिसच्या काळात तुमचं शेड्यूल कसं होतं? शाळा संपवून तुम्ही कसं प्रॅक्टिस करायचं? 12 ते 5 शाळा राहायची. मग तिथून 6 ते 8 आम्ही ग्राउंड करायचो. Ground परत घरी गेल्यावर अभ्यास करायचो. परत सकाळी मग 5 वाजता आम्ही ग्राउंडला जायचो. परत 7 वाजता क्लास राहायचा. सगळ्यात जास्त स्ट्रगल केलं ते तन्वीने केलंय. तन्वीने. कारण की ग्राउंडवर जाऊन परत अभ्यास करणं म्हणजे अक्षरशः त्या मुलीचं बघत होतो मी, ती 2 ते 3 वाजता झोपायची सर. बापरे. कारण की ग्राउंड 8 वाजेपर्यंत झालं तर तिथून गेल्यानंतर परत घरचे बोलू नये का तू अभ्यास करत नाही, तर ती 2-2, 3-3 वाजेपर्यंत अभ्यास करणं. त्यानंतर शाळेतून पण एवढा म्हणजे शिक्षकांनी तिला सपोर्ट केला का तू थोडा अभ्यासाचं आम्ही करून घेऊ. Adjust करू. आमच्या ठेटे मॅडम होत्या, त्यांनी पण तिचं भरपूर ऍक्टिव्हिटी त्या कम्प्लीट करून घेतल्या. आणि आमच्या प्रिन्सिपल मॅडम पण होत्या का त्यांनी भरपूर अभ्यासापासून तिला सांगितलं का तू ह्या गोष्टी कर, आम्ही तुला सपोर्ट करू. वा. कारण 10वीचं वर्ष आणि 10वीला गेली हो. दिल्ली मुंबई ही खूप अवघड गोष्ट आहे. खूप अवघड गोष्ट, कारण की तिचा सर्व परिणाम तो शिक्षणावर होता. आणि त्याचनंतर तिचे क्लासचे सर आहे एम एस घोटेकर सर, उन्नती क्लासचे. तर त्यांना मी बोललो की सर असं असं तन्वीचं आहे, तर तिचं शिक्षणावर तिचा अभ्यासावर काही फरक पडेल तर तुम्ही करून घ्या. तर त्या सरांनी पण भरपूर सपोर्ट केला. सरांनी तिला एक्स्ट्रा क्लास घेऊन मार्गदर्शन करणं, कसा पेपर सोडायचा हे देऊन तिला आज एवढे 73% पडले. हे एवढं सोपं नाही, कारण की एवढं रेकॉर्ड करणं, त्यानंतर तिकडून आल्यानंतर अभ्यास करणं, एवढं स्ट्रगल करणं एवढं सोपं एवढं नव्हतं. पडून त्यात पण शिक्षकांनी भरपूर सपोर्ट केला. वा. तुम्ही 7वी 9वी, तू आता 10वीला गेलीस का 9वीला गेलीस? गेली. तू 8वीला गेली? नाही 7वीला गेली. गेलीस? गेली 7वीला गेली. मला वाटलं 7वी झाली तुझी. 7वीला गेली. गेली. खूपच लहान दोघे. तसं मग ते म्हणले अल्ट्रा, काय म्हटलं मग? अल्ट्रा रन. अल्ट्रा हे काय म्हणजे अल्ट्रा? अल्ट्रा म्हणजे लॉंग डिस्टन्स असतं सर. यात 50 किलोमीटर, 90 किलोमीटर, 120 किलोमीटर, 200 किलोमीटर नंतर ह्या रेस असतात. ह्या रेस जास्त करून साधारण आउट ऑफ कंट्री असं जास्त करून. नेपाळला पण आता 10 तारखेला एक नेपाळला झाली अल्ट्रा रनरची. त्यानंतर अमेरिकेला, ऑस्ट्रेलियाला अशा भरपूर मोठमोठ्या रेस असतात त्या. बर. ओके. तर मग मेच्या उन्हाळ्यात हे पाळलेलं आहे. तसं बघा म्हणलं ना की पावसाळा थोडाफार पाऊस लागले होतो, डेज पाळून आली, पण तरी डिहायड्रेशन होऊन न देता तुम्ही यांना कसं काय मॅनेज केलं? कारण की ऊन जर जास्त लागलं तर आम्ही थांबून घ्यायचो. कारण की सकाळीच लवकर प्रवास करतो आम्ही. जेवढं लवकर करता येईल तेवढा तुम्हाला टार्गेट लवकरात लवकर कव्हर होईल. आणि उन्हात पळणं एवढं शक्य नाही, कारण डिहायड्रेशन झाल्यानंतर त्यांना भरपूर प्रकारची इंजुरी किंवा त्रास होणार होते. त्यामुळे आम्ही ते थोडं दुपारचा रेस्ट करायचा ठरवलं होतं. आणि रात्री त्या कधी कधी 12-1 वाजेपर्यंत सुद्धा पडायच्या. असं म्हणजे ते कव्हर करायचा प्रयत्न चालू होता आमचा. मग रात्री सगळ्यात अनुभव आहे का की थोडा वाईट अनुभव असं काय आहे? वाईट अनुभव असाच होता. तन्वीच्या वेळेस पण होता तो कालीघाट म्हणून होता एक. तो एवढा ज्यावेळेस आम्ही कालीघाटाचा माग होतो तर तिथल्या लोकांनी सांगितलं का तुम्ही तिथे जाऊ नका, कारण की मी सुद्धा त्या घाटातून पळालेलो आहे अक्षरशः, काश्मीर कन्याकुमारीचे. तर त्या घाटामध्ये मला त्याच भरपूर असे प्राणी असतात ते दिसतात. तर तसं तिला पण त्यांनी सांगितलं का जाऊ नका, पण तरी पण आम्ही तो प्रवास केला आणि सक्सेस झाला तो पुढे आमचा. तुम्ही रात्री त्या कालीघाटातून गेलात? हो, रात्री त्या कालीघाटातून. जिथं नाही का वन डे जंगल एरिया पूर्ण तो. जंगल एरिया, हो. तिथे भीती आली थोडी? हो, भीती पण, कारण की गाडीत बसून आम्हाला भीती वाटायची, पण ती एकटी पळायची. एकटी पळणारी? हो, कारण की गाडी जरी माग असली तरी पण पळायचं एकट्याला आहे, ती एक भीतीच वाटते. नाही बरोबर आहे. एक जर समोर आला वागतं काय करायचं? हो, ते पण. आणि ग्वालियर मध्ये पण पूर्ण अंधारात कारण आम्हाला ट्रॅक करत होते कंटिन्यू. तर त्यांची जे टीम होती तर ती टीम आम्हाला ग्वालियरमध्ये आमच्या मागे होती. तर त्यावेळेस अक्षरशः पूर्ण अंधार, म्हणजे गाडी नव्हतीच, फक्त आमची गाडी दिसायची आणि बाकीची गाडीच दिसत, एवढा सुनसान रस्ता होता. बापरे. त्या ठिकाणी सुद्धा त्या तन्वीने पूर्ण केलं हे रोड. आणि यांचं पण असं होतं का घाट एरिया पूर्ण एकदम शांत वातावरण होतं. जसं आपलं सकाळी वातावरण असतं तसं तिकडं दुपारचं पण तिकडं तसं क्लायमेट असतं, एकदम शांत वातावरण असतं. तर रात्रीचं ते पळताना पण अंधार, घाट, त्यानंतर रस्ते खराब, तरी पण त्यांनी कम्प्लीट केलं ते. वा. सर तर मग तुम्हाला एक सल्ला द्यायचा असेल तर पालकांना किंवा आजकालच्या जेनझीला, आता ही जेनझीच पकडू आपण, त्यांना काय सल्ला रे? आजकालचे मुलं खरं सांगायला गेलं तर मोबाईल, इंस्टाग्राम, स्नॅपचॅट याच्या मागे लागलेले आहे. तर खरं हो, पण खरं सांगायला गेलं तर ही खरं पालकांची चुकी आहे. जर पालकांनी जर त्यांना हे दिलं नाही किंवा ग्राउंडवरती त्यांना सांगितलं तुम्ही प्रॅक्टिस करा मैदान, आजकालची मुलं तुम्हाला गल्लीत खेळताना पण दिसणार नाही. पहिलेचे मुलं क्रिकेट खेळ, फुटबॉल खेळ, भरपूर गोष्टी खेळायचे. आम्ही दिवस पडलो. तर आत्ताचे मुलं ते करते नाही. माझं म्हणणं एवढंच आहे का स्वप्न मोठं पहा
ते नक्की पूर्ण होतं. आणि पालकांना एक खरं संदेश देण्याचं कारण आहे माझं, कारण की आज जर तुम्ही मुलांना घडवलं तर मुलं खरं सांगायला गेलं स्ट्रॉंग पण होता, माइंडनी पण स्ट्रॉंग होता. आणि आजकालचे मुलं डिप्रेशनमध्ये जातात खरं सांगायला गेलं तर. तर जो खेळाडू असतो तो कधी डिप्रेशनमध्ये जात नाही, कारण की त्याची मेहनत ही शून्यातून असते. बरोबर. त्याला माहिती आहे, आपण पडलो तरी आपण शून्यातून प्रॅक्टिस करू शकतो. तर पालकांनी खरं तर मुलांना स्पोर्टमध्ये सहभाग दिला पाहिजेत. आजकाल आपल्या ऑलिम्पिक होता, ऑलिम्पिकमध्ये आपला भारत सगळ्यात खाली आहे, खरं सांगायला गेलं खरंय, तर सगळ्यात वळले खाली. आपण, हा. तर आपण त्यावेळेस अपेक्षा करतो, आपल्या इथं फक्त कबड्डी आणि क्रिकेट याला जास्त मान दिला जातो. तर तुम्ही आपला राष्ट्रीय खेळ हॉकी सुद्धा एवढा मुलांना माहिती नाही, कारण की आपल्या असं करून मुलं लहान असले त्यांच्या हातात बॅट दिली तर त्यांना पुढचे खेळ कळतीच नाही, असा विषय. आणि पालकांनी जर त्यांना सपोर्ट केला तर नक्कीच मुलं इतिहास घडू शकतात. आणि स्पोर्टमध्ये करिअर खूप करिअर आहे. आजकालच्या पालकांनी मुलांवर एवढा प्रेशर दिला अभ्यासाचा, का मुलगा शाळेतून आला का क्लासवरून आला का झोपला का परत सकाळी उठला का क्लास, म्हणजे क्लासमध्ये एवढं बिझी करून ठेवलंय. स्कॉलरशिप झाले, एनटीए झाले, असे भरपूर प्रकारचे क्लासेस लावून ठेवलेले. पण खरं सांगायला गेलं तर आज तन्वी आहे किंवा ह्या दोघी यांना आज याच्या पुढचं शिक्षण पूर्ण फ्री आहे. जेवढं तुम्ही स्कॉलरशिपला जरी एवढा दिवस तुम्ही अभ्यास करून जर तुम्हाला भेटत नाही, तुम्ही तिथं फी भरताय तरी तुम्हाला त्या गोष्टी भेटत नाही, ह्या तुम्हाला स्पोर्टमधून भेटू शकतात. त्यानंतर स्पॉन्सरशिप, चांगले स्पॉन्सर. त्यानंतर आता आम्ही काल पंचवटी कॉलेजमध्ये गेलो होतो तन्वीचं ऍडमिशन घेण्यासाठी, तर तिथं पूर्ण खर्च त्यांनी फ्री केला. काय लागेल ते आम्ही सर्व करू, फक्त पेपर लिहायचं. म्हणजे एवढा सपोर्ट स्पोर्टमध्ये होतो. पण पालक काय म्हणतात का स्पोर्टमध्ये काहीच नाही, तर स्पोर्टमध्ये खूप काही आहे. फक्त तुम्ही मुलांना पाठवा आणि त्यांच्याकडून करून घ्यायची एक हे ठेवा. ते असतं ना की पालक काय म्हणतात की स्पोर्ट्समध्ये कॉम्पिटिशन जास्त आहे, हो जायला नको. पण इकडे विचार का नाही, BCB सुद्धा किती कॉम्पिटिशन आहे. हो. पण सर, जर तुम्ही स्टेट नॅशनल खेळले तर तुम्हाला सरकारी जॉब लगेच आहे, स्पोर्टवाल्यांना लगेच आहे. MPSC जरी करायला गेले त्याचं तुम्हाला सवलत आहे. तर अजून काय लागतं तुम्हाला? जर मुलगा स्पोर्ट्स कोटा वेगळा असतो ना, स्पोर्ट कोटा वेगळा असतो त्याचा. स्पोर्ट कोट्यातून पहिले यांना घेता, नंतर कास्टवाले घेतात, नंतर असं आहे. तेवढी सुविधा भेटते स्पोर्टवाल्यांना, नोकरी पण लवकर भेटते आणि सर्व गोष्टी फॅसिलिटी लवकर भेटून जाते. तर मग या तिघींच्या प्रवासामध्ये आहे ना, प्रत्येक मुलाने काय शिकलं पाहिजे? ह्या महाराष्ट्रातल्या तिन्ही मुलींकडून मुलींनी एक शिकलं पाहिजेत की स्वप्न मोठं बघा, त्यासाठी अहोरात्र प्रॅक्टिस करा आणि फोनपासून दूर राहा. कारण की इंस्टाग्राम, फेसबुक या बघण्यापेक्षा तुम्ही ग्राउंडवरती मेहनत करा. मेहनत करून तुम्ही घाम गाळा, त्या घामातून नक्कीच एक विश्वविक्रम आणि इतिहास घडेल. वा, सुनील सर, संदीप सर, तुम्हाला पण स्वागत येतं स्पेशल कॉर्नर मराठीवर. आणि श्रेया आणि आदिती या दोघांच्या पहिलं तुम्हाला सांगितलं की आम्हाला इतक्या लांब जायचं आहे, तेव्हा तुमची रिॲक्शन काय होती? पहिले त्यांनी सांगितल्यानंतर ते विश्वासच बसत नव्हता. यार म्हणलं एवढं लांब एवढं कसं धावणार. आणि विशेष म्हणजे नेपाळ एकदम खडतर रस्ते, चढ उताराचे रस्ते, नागबोडी वळणं, यांनी एवढी प्रॅक्टिस सण कॅपेबल आहे का, करू शकतात का. पण त्यांची जिद्द, त्यांची चिकाटी आणि तसं त्यांना ते बालेराव सरांचं खूप चांगलं मार्गदर्शन लाभलं. त्यांनी खूप त्यांच्याकडून सराव करून घेतला, त्यामुळे त्यांनी इझिली पार केलं. मग सर की तुम्ही त्याच्याबरोबर होता कंटिन्यू प्रवासामध्ये? हो, जेव्हा नाही का मुली जेव्हा रस्त्यावर पळत होत्या तेव्हा त्याच्या पायाला बेल लागलं किंवा काही जखमा आल्या, तेव्हा तुम्हाला कसं वाटत होतं? नाही आता कसं शेवटी वाईट तर वाटतंच त्या गोष्टीचं, पण एक अभिमान वाटायचा का ठीक आहे आपल्या मुली आपल्या मुली करतात. आणि आता स्त्रियाच्या बाबतीत सांगायचं गेलं तर शेवटी एवढं कमी वयात हे करणं, स्त्रिया खूपच लहान आहे, म्हणजे दोघी पण लहान आहे, 13-14 वर्ष म्हणजे खूपच लहान झाले. लहान आहे त्या. तर मग एवढं सगळ्या गोष्टीला फेस करायचं, पण एक जिद्द होती. तुम्हाला कधी वाटलं का की आता बस झालं, यांना घरी येऊन जाऊ आपण? नक्कीच वाटलं होतं. आता खूप त्यांचं ते त्रास वगैरे बघून गाडीच्या ज्यावेळेस संध्याकाळच्या बाहेरच्या गाडीच्या ते हेडलाईटमध्ये त्यांचं ते पायाला आलेली ती गोळी दिसायची, तेव्हा वाटायचं यार नको यार, बस झालं वाटायचं ते. पण हे जेव्हा आमचा विश्वास, म्हणजे आम्ही जेव्हा जिथं असं आम्हाला जेव्हा वाटायला लागलं ना, तर तेव्हा त्यांनी एक म्हणजे ठाम विश्वास तयार केला होता. म्हणजे ॲक्च्युली जर तसं सांगायला गेलं तर त्या सकाळी पहाटे अक्षरशः 2-4 दिवस अगोदर तर पहाटे त्या 2:30ला उठून 3 वाजता आम्हाला उठवायच्या, म्हणजे आमच्या आधी त्या उठायच्या स्वतःहून. म्हणजे आम्हाला जबरदस्ती करायची, नाही गरज पडली नाही का उठा वेळ झालाय, तर स्वतः रेडी होऊन मग आम्हाला उठवायच्या त्या. बापरे, ही त्यांची जिद्द होती, करायची होती कसंही करून. जिद्द. पण एक काय असतं मार्गदर्शक, म्हणजे आपला गुरु जर चांगला असेल ना तर शिष्य नक्कीच पुढे जात असतो. अभिजित सरांनी खूप जास्त, त्याच्यामुळे सरांना ठाम विश्वास होता की नाही या पळतील. सरांना 2-3 वेळेस बोललो तर सर म्हणे नाही, त्यांच्या अजिबात तुम्ही ती काळजीच करू नका. खरंय. आणि आम्ही जाताना एक विचार केला होता की ठीक आहे, मुली आणि तुम्ही
या गोष्टी आम्ही एक पालक म्हणून नाही सोबत, फक्त एक मदत 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 होईल हा. म्हणून त्या हिशोबाने. त्या हिशोबाने आम्ही सोबत होतो. मग जेव्हा सगळं पूर्ण झालं, त्यांना वर्ल्ड रेकॉर्डच्या नावावर झालं, तेव्हा तुम्हाला कसं वाटलं होतं? तेव्हाच आनंद तर खूपच वेगळा होता. तर तेव्हाच आनंद तो शेवटी साहजिक आहे कोणाला पण तसं ते आपली होऊ मुलगी शकतं. एवढ्या वरच्या एवढ्या- लेवलला जाते, हा. आता वर्ल्ड रेकॉर्ड तिच्या नावावर आहे. बरोबर आहे. तर तुम्ही नातेवाईक कोणी म्हटले तुम्हाला की नका जाऊ तिला आता, म्हणजे नाही, नातेवाईकांनी तर खूप सपोर्ट केला की ठीक आहे एवढं सपोर्ट करा. बरं, सपोर्ट केला त्यांनी. कंटिन्यू फोन वगैरे करीत राहायचे, विचारायचे कसं आहे काय आहे, सगळ्या गोष्टी ठीक आहे. त्यांनी सपोर्ट पण केला, त्याच्यामुळेच मग शक्य होतं. आता एक माणसाच्या तर शक्य नाही होत या गोष्टी. नाही नाही, उलट नातेवाईकांना कॉल केला त्यांना आणखी मोटिवेशन मिळत होतं, आणि की त्यांची एनर्जी वाढत होती. पाहिजे असं राहते. पाहिजेच ती. वा. पण तुम्ही काय सांगाल सगळं की पालकांना काय सल्ला राहील तुमचं सगळ्या? प्रत्येकाने असं सपोर्ट केला पाहिजे. जर आपले मुलं जर पुढे जात असेल, प्रत्येक पालकांनी सपोर्ट केलाच पाहिजे त्या गोष्टीला. मग अभ्यास वगैरे, बरं तुम्ही बोललात कधी की अभ्यास कर, हे नको करू? नाही नाही, हे नाही बोललो त्यांना कधी का अभ्यास नको करू, याच्याकडे जास्त लक्ष नको देऊ, तुला जे योग्य ते कर. ठीक आहे. आणि यांना तर पहिल्यापासून ओळखत होतो बालेराव सरांना, त्यांच्या हाताखाली शिकती मुलगी आपली मुली, तर तू उलटा आम्हाला अभिमान वाटला. टेन्शन नव्हतं काही. हा, टेन्शन नव्हतं आम्हाला काही. वा. सो थँक्यू सो मच सर, तुम्ही दोघे इथं आलात, आणि तुम्हा सगळ्यांचं अभिनंदन की इतका मोठा रेकॉर्ड तुमच्या आता घरी आहे थोडक्यात. थँक्यू सर, थँक्यू श्रेया, थँक्यू अदिती, थँक्यू तन्वी. सो आमच्याकडून एक स्पेशल आठवण भेट तुमच्याकरता. सो थँक्यू सो मच चौघांचे, पण तुम्ही इथं आलात आणि आमच्याकडून छोटी आठवण भेट तुमच्याकरता. एक छोटीशी आठवण भेट आमच्याकडून प्लीज सर. कुठं घ्या पण नंतर, काय अडचण नाही, फक्त घ्या. धन्यवाद. थँक्यू सो मच. आपले सगळ्यात दैवत आहे ना. हो, दैवत आहे. थँक्यू सो मच. धन्यवाद. धन्यवाद. सो दॅट्स इट फॉर टुडे गाईज. जर तुमची स्टोरी, तुमची गोष्ट इन्स्पिरेशनल असेल, किंवा तुमचं कोणतं स्टार्टअप असेल, किंवा तुम्हाला कोणत्या विषयामध्ये सखोल ज्ञान असेल, तर तुम्ही मला या खालच्या नंबरवर व्हॉट्सअप करू शकता, किंवा कॉल करू शकता, किंवा ईमेलवर मेल करू शकता. आणि जर तुम्हाला पॉडकास्ट आवडला असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. आणि पॉडकास्टला लाईक करा, आणि चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. कारण काय, मी नाही म्हणतो की द बेस्ट इज टू कम. सो भेटूया एका नवीन एपिसोड, एक नवीन गेस्ट सोबत. तोपर्यंत सी हॅव गुड एंड बाय.